गरमागरम चपातीसोबत, भातासोबत किंवा भटुऱ्यांसोबत हा छोले मसाला चवीला अतिशय छान लागतो. थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही भाजी स्वादिष्ट कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी खडा मसाला घेतलेला आहे. हा खडा मसाला एखाद्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी टी इन्फ्युजर मध्ये सगळा खडा मसाला काढून घेतलेला आहे. कुकरमध्ये 1 कप रात्रभर भिजवून घेतलेले छोले घेतले. यामध्ये 1 कप चहा पावडर उकळून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे. यामुळे भाजीला मस्त रंग येतो. छोले बुडतील इतपत पाणी घेतलं, मीठ घेतलं, टी इन्फ्युजर यामध्ये असं ठेवून दिलं. झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. छोले छान मऊ शिजले ना तर भाजी सुद्धा छान मिळून येते, चवीला सुद्धा चांगली बनते. चॉपरमध्ये एक मीडियम आकाराचा कांदा घेतला, बारीक चॉप करून घेतला. कांदा शक्यतो बारीक चिरून किंवा चॉप करूनच घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोचे काप घेतले, कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत, 2 इंच आल्याचे काप, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि शिजवून घेतलेले थोडेसे छोले घेऊन याची पेस्ट करून घेतली. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग घेतला. चॉप करून घेतलेला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान शिजला गेला तर मसाल्याला चव सुद्धा चांगली येते. यामध्ये 3 ते 4 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर आल्याचे लांब चिरून घेतलेले काप काढून घेतले. पुन्हा 2 मिनिटे हे परतून घेतलं. आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घेऊन तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये बाकीचे मसाले घालायचे. इथे मी 3 चमचे छोले मसाला, थोडीशी हळद आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. आता मंद आचेवरच हा मसाला परतून घ्यायचा. मस्त तेल सुटायला हवं. मसाला छान शिजला की कोणत्याही भाजीला चव सुद्धा अतिशय छान येते. आता यामध्ये पाण्यासहितच शिजवून घेतलेले छोले काढून घेतले. गरज असेल तर थोडंसं मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय. अतिशय चविष्ट असा हा छोले मसाला बनवून तयार झाला. यामध्ये जो मसाला वापरला त्यामुळे भाजी छान मिळून येते. छोल्यांमध्ये तो मसाला सुद्धा चांगला मुरला जातो आणि त्यामुळे भाजीला चव अतिशय छान येते. गरमागरम चपातीसोबत, भातासोबत, पुरीसोबत हा छोले मसाला चवीला मस्त लागेल.